नेहमी पुरुष मंडळी महिलांना मारतात असं चित्र आपण पाहतो। मात्र मिरजेत स्त्रिया होळीच्या सणावेळी पुरुषांना काठीने बदडून काढतात। होळीच्या निमित्तानं गोसावी समाजात अनेक वर्ष ही प्रथा सुरू आहे। महाराष्ट्रातला गोसावी समाज मोलमजुरी करून आपली उपजीविका करतो। हा समाज धार्मिक वृत्तीचा असल्यामुळे हिंदू सण समारंभ मोठ्या भक्तिभावात साजरा करतो। या समाजाच्या काही प्रथा मात्र वेगळ्या आहेत। होळीच्या दिवशी पुरुष मंडळींना काठीने मारण्याची प्रथा या समाजात वर्षानुवर्ष आहे। होळीनंतर तिसऱ्या दिवशी झेंड्याचा खेळ खेळला जातो। पुरुषांना महिला आपल्या गल्लीत येऊ देत नाहीत। गल्लीच्या मध्यभागी झेंडा बांधला जातो। पुरुषांनी तो झेंडा पळवायचा असतो, तर महिला झेंड्याचं रक्षण करतात। यावेळी पुरुष मंडळींना पिटाळून लावण्यासाठी महिला त्यांना काठीने बदडून काढतात। मिरज शहरात ही अनोखी होळी खेळण्यात आली। परंपरा आहे, आम्ही 1.5 वर्षानुवर्ष आम्ही खेळतो। आमची खुशी आहे, आम्ही ते झेंडा लावतो आणि ते पुरुषांनी झेंडा घेऊन जातात। होळीच्या ठिकाणी एक झेंडा लावला जातो आमच्या समाजाच्या वतीनं, आणि त्या झेंड्याला काढण्यासाठी आमची पुरुष मंडळी त्या झेंड्याला काढण्यासाठी धावपळ करतात आणि त्याचे संरक्षण आमच्या माय भगिनी आमच्या महिला करतात। झेंडा पळवण्याचा प्रयत्न समाजातल्या पुरुषांनी केला। यावेळी महिलांनी त्यांना काठीने चांगला चोप दिला। अखेर महिलाच या खेळात यशस्वी झाल्या। शेवटपर्यंत पुरुषांना झेंडा पळवता आला नाही। रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।